नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवतो आहे व्हेज पनीर पकोडा। एक उकडलेला बटाटा घेतला आहे मी, तो छान कुस्करून घेतलेला आहे। हे ग्रीन पीस घेतलेले, फ्रोझन मटार आहेत। हे आता सध्या मटारचा सीझन नसल्यामुळे मी वर्षभर करून ठेवते माझ्या घरामध्ये फ्रोझन। शिमला मिरची घेतलेली आहे, साधारण 2-2 चमचे छोटे घेतलेले आहे। टमाटा घेतला आहे बारीक कापून, गाजर घेतलेला आहे बारीक कापून। तुम्हाला हव्या त्या सगळ्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। कांदा घेतलेला आहे मी बारीक कापून। शेजवान चटणी घेतलेली आहे 1 चमचा आणि 1 चमचा मी घेतलेला आहे मेयोनीज। हे थोडासा पावभाजी मसाला, थोडासा चाट मसाला, थोडं चवीप्रमाणे तिखट, तुम्हाला तिखट जसं तुम्ही तिखट खाता त्याप्रमाणे घ्यायचं आहे। थोडंसं मीठ आणि हे पनीर आहे, हे पनीर सुद्धा याच्यामध्ये कुस्करून घ्यायचं आहे। घरची पनीरची रेसिपी आहे। पनीर खाणं खूप चांगलं असतं, घरी बनवलेलं पनीर कधीही चांगलं। त्यामुळे घरची पनीर आणि सगळ्या ज्या भाज्या, मॅक्झिमम जितक्या भाज्या आपण टाकू शकतो तितक्या सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत आणि छान कुस्करून असं हे मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आणि त्याचे असे मी गोळे करून घेतलेले आहे। त्यानंतर मी बेसन घेतलेलं आहे, त्या बेसनामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 1 चमचा आणि ते बेसन आपलं धना जिरा पूड, आपण जशी भजी करतो वडे करतो तेव्हा जसं बेसन तयार करून घेतो तशा प्रकारे आपण हे करून घ्यायचं आहे। थोडीशी हळद घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ। भज्याचं पीठ जसं बनवतो तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे। छान पाणी टाकून याची आता पेस्ट करून घ्यायची आपल्याला। जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे। हे बघा, अशा प्रकारे ही पेस्ट आपली तयार झालेली आहे आणि आता आपण पकोडे करायला घेणार आहोत। मी गॅसवर कढई ठेवलेली होती आणि तेल गरम झाल्यानंतर आपण जे मगाशी व्हेजचे गोळे बनवून घेतलेले होते ते गोळे बेसनामध्ये टाकून जसे पकोडे आपण करतो त्याप्रमाणे गरम तेलामध्ये मात्र ते टाकायचे आहेत। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग छान फ्राय करून घ्यायचे आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, पटकन होऊ शकते, हेल्दी आहे आणि हेवी आहे। 2 पकोडे खाल्ले की तुमचा एक पोटभर नाश्ता छान होऊ शकतो। हेल्दी घरी बनवलेली रेसिपी, सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये, पनीर त्याच्यामध्ये, त्यामुळे भरपूर प्रोटीन्स मिळतात आपल्याला। आणि चहासोबत खायला सध्या आता पावसाळा सुरू होतो आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याला नाहीतरी नेहमीच असं वाटतं बाहेर पाऊस पडत असताना गरमागरम भजी पकोडे आणि चहा प्यावा, त्यावेळी बनवण्यासाठी म्हणून अतिशय उत्तम असे हेल्दी पकोडे आहेत। नक्की करून बघा। घरात अवेलेबल असलेल्या सगळ्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता, शिवाय पनीर टाकू शकता। माधुरी स्पेशलची खासियत आहे कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये हेल्दी आणि टेस्टी रेसिपी। नक्की करून बघा, कशी झाली ती सांगा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत तुम्ही हे खाऊ शकता। मी टोमॅटो सॉससोबत आता दाखवलेलं आहे, याच्यासोबत पुदिन्याची चटणीसुद्धा खूप छान लागते। मस्त भरभरून पनीर याच्यामध्ये आहे, खूप छान लागतं। पावसाळ्याचा सीझन सुरू होतो आहे, चहासोबत टी टाईम नाश्ता एकदा करू शकता। नक्की करा। माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।